शिवहर शंकर नमामि शंकर शिवशंकर शंभू, हे गिरिजापती भवानी शंकर शिवशंकर शंभू. श्री स्वामी समर्थ. श्रावण महिना चालू झालेला आहे आणि आपल्याला ह्या महिन्यामध्ये भगवान शिवशंकराच्या महादेवांच्या खूप साऱ्या सेवा मनोभावे करायच्या आहेत. तर या महिन्यामध्ये रुद्रवाचन देखील खूप महत्त्वाचे असते आणि खूप जास्त आपल्याला पुण्य मिळते, सुख शांती आपल्याला प्राप्त होते. तर रुद्रवाचन करण्याचे काय महत्त्व आहे हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर रुद्रवाचन का करावे? भगवान शंकर हे कुबेराचे स्वामी तथा मालक असून ज्या घरात नित्य भगवान शंकराची सेवा होते तेथे आर्थिक स्थैर्य लाभते, कर्जबाजारीपणा कमी होतो. रुद्रवाचन करत असताना भगवान शंकराच्या पिंडीवर केले गेलेला अभिषेकाचे जे तीर्थ असते ते अमृत समान आहे. सर्व प्रकारच्या व्याधी, रोग व दोष या तीर्थांनी नाहीसे होतात व बरे होतात, आजार बरे होतात. म्हणून कुटुंबातील सगळ्यांनी हे तीर्थ अवश्य घ्यावे. ज्या कुटुंबात व्यसनाधीन व्यक्ती आहेत, तापट, रागीट, हट्टी, चिडखोर मुले आहेत, अशा व्यक्तींना हे तीर्थ दररोज दिल्यास त्यांच्या स्वभावामध्ये नक्कीच बदल होतो, व्यसनाधीनता देखील कमी होते. भगवान शंकर हे या सृष्टीचा पितृदेवता आहेत. दररोज नित्य रुद्रपठण केल्याने पितृदोषाची तीव्रता कमी होते. ज्या सेवेने आपल्याला आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, समाधान, आनंद, भरभराट तयार होते. सगळ्या गोष्टी ज्या आपल्याला काही पाहिजे, आपल्या मनातून ज्या काही इच्छा आहे त्या सर्व आपल्याला मिळतात. खूप जास्त मनोभावे किंवा मनापासून अगदी आत्मीयतेने, आत्मविश्वासाने रुद्रपठण करायचे आहे. जे विधिवत आणि सर्व नियमानुसार जे सांगितलेले असते तसे आपण रुद्रपठण जर केले तर आपल्याला त्याचा फायदा होतो. आपले सर्व दोष नाहीसे होतात, आजार बरे होतात. आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक शक्ती आहे, व्याधी आहेत, भांडणतंटे असतील किंवा काही आपल्याला जोही काही प्रॉब्लेम असेल आपल्या घरामध्ये तो पूर्णपणे नाहीसा होतो. त्यामुळे रुद्रपठण नक्की करा. तर पंचामृताने जर रुद्राभिषेक तर धनाची प्राप्ती होते आणि जर आपण तुपाने रुद्राभिषेक जर केला तर आपल्या घरातले आजार नाहीसे होतात. दह्याने जर रुद्राभिषेक केला तर आपल्याला संतान प्राप्ती होते. तर पाण्याने रुद्राभिषेक जर केला तर पाऊस पडतो. जर ऊसाचा आपण रस असतो त्याने जर रुद्राभिषेक जर केला तर लक्ष्मीची प्राप्ती होते. साखर घातलेल्या दुधाने जर रुद्राभिषेक जर केला तर बुद्धीची प्राप्ती होते. मधाने जर रुद्राभिषेक केला तर आपले आजार नीट होतात. व्हिडिओ